नमस्ते. आज मी शेवग्याच्या पानांची वडी करते. ही शेवग्याची पानं आहेत, ही बघा. ही चांगली अशी पानं काढून घ्यायची, धुवून घ्यायची आणि बारीक कापायची. आणि ही ओव्याची पानं आहेत. आता ओव्याची पानं नसली तर ओवा घ्यायचा. तर हे मी 2 मोठे कप ही पानं घेतले धुवून. चवीनुसार मीठ लागेल, जिरा पावडर, बडीशेप पावडर, धणे पावडर, मीठ, आलं लसणाची पेस्ट आणि ही 4 पिठं घेतलेत मी. ज्वारीचं पीठ, तांदळाचं पीठ आणि मसूर डाळीचं पीठ आणि बेसन. हे 2-2 चमचे घेतलेत आणि हे 4 चमचे घेतलेत. आणि तिखट, हळद. आता ही पानं आपण कापून घ्यायची आणि सगळी मिक्स करायची. अशी पानं बारीक करून घ्यायची. कधी कधी काय होतं माहिती आहे का, एकदम बारीक पानं पण असतात, ती जाडी पानं पण असतात, मोठी. जास्त मोठी नसतात पण ती बारीक असतात, ती ना चिरली तरी चालतं. आता ह्याच्यामध्ये आपण 2 चमचे बडीशेप पावडर टाकू, 2 चमचे जिरा पावडर टाकते. कोथिंबीर पण घेऊ शकता. आले लसणाची पेस्ट ही 1 मोठा चमचा आहे. हळद अर्धा चमचा छोटा आहे हा. आणि तिखट 2 चमचे. आता तुम्हाला तिखट किती पाहिजे त्याच्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. आता मी हे 2 चमचे टाकले. आता ही पिठं घ्यायची. हे मसूर डाळीचं पीठ आहे, हे तांदळाचं पीठ आहे आणि हे ज्वारीचं पीठ आहे आणि हे बेसन आपलं चण्याच्या डाळीचं पीठ आहे. आता ह्याचे आपण सगळे एकजीव करूया. एका प्लेटला मी आधीच तेल लावून ठेवलं होतं. आता ह्या गोळ्याचे आपण 2 भाग करूया आणि 2 रोल करूया. असं रोल करून घ्यायचं, एका थालीमध्ये ठेवायचा. हे अशा सुट्टे ठेवायचे, नाही तर एकमेकाला चिकटते. आता इथे खाली मी थोडंसं भात आमचा होता तो गरम करत ठेवला आहे. आता हे असं ठेवायचं आणि 3 ते 4 शिट्ट्या काढायच्या. आता गॅस चालू करते. ही आपली वडी आता मस्तपैकी थंड झालेली आहे आणि शिजलेली पण आहे चांगली. आता हिला आपण कट करून घ्यावा. इथे मी तेल तापत ठेवले, थोडी बटाटे वडी करून घेतले, त्याचं तेल आहे. आता ही वडी आपण कापून घेऊ. पातळ कापायच्या वड्या. हे आपल्या वड्या आता कापून झालेल्या आहेत. आता आपण तेलामध्ये सोडूया. कुठचाही तळणीचा पदार्थ असतो ना, तो लगेच हलवायचा नाही आहे. थोडा त्याला सेट होऊन द्यायचा आणि नंतर मग हलवायचं. त्याच्या पानांची वडी कशी केली, आवडली, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.